गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजपासून आपण सुरुवात करतो आहे स्कॉलरशिपला. आपण सेमी इंग्लिशमध्ये स्कॉलरशिप घेणार आहोत आणि इयत्ता 8वीचा नवनीतचं पुस्तक आपण पूर्ण करणार आहोत. नवनीतची जी एक्सरसाइज आहे ती आपण पूर्ण करणार आहोत. तर आपण जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करणार आहोत. तर बघूयात सर्वप्रथम काय दिलं आहे. पहिला चॅप्टर जो आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी, तर नवनीतच्या पुस्तकानुसार जर आपण बघितलं तर पहिला चॅप्टर आपल्याला नंबर वर्क दिलेला आहे. नंबर वर्क, तर नंबर वर्क काय आहे थोडक्यात सगळ्यांना आपण शिकलेलो आहोत. पहिला जो चॅप्टर होता आपल्या इयत्ता 8वीचा रेग्युलर सिलेबसमध्ये, तर तो जो चॅप्टर होता त्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर पहिल्या चॅप्टरचं नावच आपल्याला सांगितलेलं आहे काय की रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. रॅशनल प्लस इरॅशनल इज इक्वल टू रिअल नंबर होतो. तर याचा अर्थ काय होतो की आपण ते याआधी शिकलेलो आहोत, बरोबर आहे. मग आपण पाहणार आहोत थोडक्यात. तर काय पाहणार आहोत, सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत नॅचरल नंबर. नॅचरल नंबर्स इज डिनोटेड बाय कॅपिटल एन. Okay, and what is the natural number? Natural number is a very simple thing. You know that the counting number is called a natural number. Counting number means that what? कशाला म्हणतो आपण काउंटिंग नंबर? तर अतिशय सोपे. काउंटिंग नंबर कशाला म्हणतो की ज्या गोष्टी काउंट करण्यासाठी जो आपण नंबर्स वापरतो तर त्याला आपण काय म्हणतो, काउंटिंग नंबर्स असं म्हणतो. मीन्स दॅट 1, 2, 3, 4, 5, 6. It means that the natural number is starting from 1, and what is the smallest natural number? The smallest natural number is 1. And what is the greatest natural number? Then we can't say that what is the greatest natural number because this is the infinite set. आपण मोजू शकतो की याला नाही, हे अनकाउंटेबल आहेत, अतिशय जास्त असणार आहेत. नेक्स्ट वन इज the whole number. What is the difference between whole number and natural number? It's a very simple. There is only one, zero. ओके, व्हॉट इज द डिफरंट? झिरो हा डिफरंट आहे. काय डिफरंट आहे, तर याची सुरुवात जी आहे नॅचरल नंबरची ती 1 पासून होते आणि इकडं होल नंबरची सुरुवात कशापासून होते, डब्ल्यू पासून होते. अँड होल नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू. ओके, नाउ 0, 1, 2, 3, 4. ठीक आहे, these numbers are a whole numbers. These all sets, it means that natural number and whole number both are a infinite set. Okay, now what is the next one is a integer number. What is the integer number? If we say that what is the smallest number of a natural, it's a 1, and the smallest number of a whole number is a 0. But the smallest numbers in a integer number we can't tell that. How? का बरं? कारण काय आहे, आपण इकडून लिहित आलोय आणि त्याच्यामध्ये -3, त्यानंतर -2, त्यानंतर -1, नंतर 0, 1, 2, 3, 4 आणि डॉट. म्हणजेच काय आहे, तर हे कुठून चालत आलोय, आपण अनंतापासून चालत आलेलो आहे, इन्फिनाइट पासून चालत आलेलो आहे आणि इन्फिनाइट पर्यंत जाणार आहोत. त्यामुळं आपण याच्यातली सर्वात लहान संख्या किंवा सर्वात मोठी संख्या सांगू शकत नाही. ठीक आहे, सांगू शकत नाही. आता बघा, ज्या गोष्टीची जसं की आपण सपोज दिलेले लाईन, तर या लाईनला आपण याचा अंत्यबिंदू आणि स्टार्टिंग पॉइंट सांगू शकत नाही. आणि जर आपण असं सांगू शकत नसेल तर याचा मिड पॉइंट सुद्धा सांगू शकत नाही. तेव्हा बाळांनो, कधी पण जर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला सांगितलं की याच्यातला मिडल कोणता आहे किंवा मिडल नंबर्स कोणता आहे, तर तुम्ही काय करता, मॅक्झिमम मुलं जे आहेत ते 0 सांगतात. हा चुकीचा पर्याय आहे. 0 सांगितलं नाही पाहिजे तिथं. ज्याचा आपल्याला स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट माहिती नाही तर त्याचा मिडल पॉईंट सुद्धा सांगता येत नाही. नेक्स्ट नंबर आहे, तर त्याला आपण म्हणूया इंटिजर नंबर. नंतर आपल्याला येणार आहे तो म्हणजे काय, रॅशनल नंबर. आणि रॅशनल नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल क्यू. बरोबर आहे, कॅपिटल क्यू ने आपण काय करतो, तो डिनोट करतो. आणि कशाला म्हणतो रॅशनल नंबर? त्याआधी आपण इंटिजर नंबर पाहिला. इंटिजर नंबर कशाला म्हणतात, तर इंटिजर नंबर म्हणजे काय, तर द ग्रुप ऑफ अ निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर विथ 0 इज कॉल्ड अ निगेटिव्ह नंबर. ठीक आहे, इज कॉल्ड अ इंटिजर नंबर. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट वन इज अ क्यू मीन्स दॅट रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर कशाला म्हणायचं, अतिशय सोपं आहे. रॅशनल नंबर कशाला म्हणायचं, सपोज दॅट यू नो दॅट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रॅशनल नंबर, इट्स अ p/q and not 0 is called a rational number. It means that what, suppose that any number like that 3/5, 7/2, -7/2, 3, 4 or 0, all these numbers means that the group of a natural number, group of a whole number and group of integer number, these all numbers is called a rational number. It's denoted by capital Q. ऐसा क्यों? कैपिटल Q जो है कि
प्रत्येक गोष्टीला आपण काय करतोय या ठिकाणी नॅचरल नंबर, बरोबर आहे. नॅचरलच्या स्पेलिंगच्या पहिल्या अक्षराला आपण काय करतोय नॅचरल नंबर म्हणतोय. जसं डब्ल्यू येते तसंच आय पण येते इंटिजर आणि नंतर येते रॅशनल. रॅशनलला मात्र आर पासून डिनोट करायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे, क्यूने डिनोट केलेलं आहे. कशाने डिनोटेड केलंय, क्यूने डिनोट केलंय. मग का बरं असं केलेलं असेल तर अतिशय सोपं आहे त्याचं उत्तर. पण बघा की यानंतरचा जो सेट आहे तो आहे रिअल नंबर. कशाचा आहे, रिअल नंबर. तर रिअल नंबरचा सेट जो आहे तो आर ने डिनोट केला जातो आणि त्यामुळं क्यूने आपण काय करतो, रॅशनल नंबरला डिनोट करतो. नेक्स्ट बघूया रिअल नंबर. तर रिअल नंबर कशाला म्हणायचं, तर रॅशनल नंबर प्लस इरॅशनल नंबर या दोन्हीचं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा हे दोन्ही मिळून जे काही सेट तयार होतो तर त्याला आपण रिअल नंबर असं म्हणतो. जसं की काय √2 असेल, √5 असेल, तर हे जे नंबर्स आहेत किंवा एखादा नंबर आपल्याला दिलाय 0.635671 असा नंबर की पॉइंट्समध्ये आपण जर बघितलं किंवा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये जर आपण बघितलं तर असा नंबर जो काय होत नाही, वारंवार येत नाही परंतु तो पूर्ण होतही नाही, तर असा जो नंबर आहे तर त्याच्याविषयी आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, त्याला आपण रिअल नंबर असं म्हणतो. तर कळालं तुम्हाला की नेमकं हे काय आहे ते. ठीक आहे, आपण आता पाहिलेलं आहे नंबर वर्क्समध्ये पहिले टाइप्स ऑफ नंबर्स. हे नंबर्स आपल्याला माहिती असायला पाहिजे, हे नोट डाऊन करा, व्यवस्थित लक्ष द्या. पुढचं पाहूयात आपण. ओके, थँक्यू. बघा काय सांगितलं, डेसिमल फॉर्ममध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. कोणते प्रकार पडतात, ठीक आहे, 2 टाइप्स ऑफ द डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर. फर्स्ट वन इज द टर्मिनेटिंग. ठीक आहे, टर्मिनेटिंग डेसिमल अँड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. ओके, टर्मिनेटिंग डेसिमल अँड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. कशाला म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल. टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे काय, तर बघा कोणताही एखादा नंबर जर आपल्याला दिला असेल, बरोबर आहे, सपोज दॅट आपल्याला एक नंबर दिलाय, काय दिलाय 57 असा एक नंबर दिलाय 57 ला आपण काय करतोय 4 ने डिवाइड करतोय. सपोज दॅट 4 ने डिवाइड करतोय. 4 ने डिवाइड केल्याच्या नंतर काय होईल, बघा 57 डिवाइडेड बाय जर 4 केला आपण तर काय असेल दिला आपल्याला 4 1 जा 4 आणि खाली उरले किती 1, वरचा घेतला आपण 7, पुन्हा केला 4 6 जा 4 4 जा 16, काय होते 1, बरोबर आहे. 1 ला आपण या ठिकाणी पॉइंट्स दिला आणि 0 घेतला. पुन्हा 4 2 जा 8 आणि आपल्याकडे 2 होत आहे, 0 घेतल्यानंतर पुन्हा तर 4 5 जा 20 आणि आपलं या ठिकाणी जे उत्तर आहे तर ते पूर्ण झालेलं आहे. आपलं आन्सर आलेलं आहे 14.25, बरोबर आहे. परंतु इकडे बघा तर रिमाइंडर काय झालेला आहे 0 0 उरलेला आहे, बरोबर आहे. जेव्हा रिमाइंडर 0 येतो आणि जेव्हा डिवायडेशन पूर्ण होतं तेव्हा अशा प्रकारचा जो नंबर असतो तर तो काय असतो, टर्मिनेटिंग नंबर असतो. म्हणजे काय, तर 57/4 इज अ टर्मिनेटिंग नंबर. याच्यामध्ये तुम्हाला एक अजून शॉर्टकट सांगतो, नेहमी लक्षात ठेवायचा. जो डिनोमिनेटर आहे ना, या डिनोमिनेटरचा जर आपण फॅक्टरायझेशन केलं, 2 आता 4 चे फॅक्टर काय पडतात 2 × 2 पडतात, बरोबर आहे. आणि त्या फॅक्टरमध्ये जर 2 किंवा 5 येत असेल तर मॅक्झिमम तो जो नंबर असतो तो टर्मिनेटिंग नंबर असतो. मॅक्झिमम तो नंबर जो असतो, मॅक्झिमम नाही असतोच, ठीक आहे, तो टर्मिनेटिंग नंबरच असतो. नेक्स्ट पुढे पाहायचं आपल्याला नॉन टर्मिनेटिंग कशाला म्हणायचं, असा एखादा नंबर की ज्याला डिवायडेशन केलं असता रिमाइंडर 0 येतच नाही आणि तो चालूच असतो, पूर्ण होतच नाही त्याचं डिवायडेशन. जसं की सपोज दॅट आपण काय केलेलं आहे की सपोज 3 ला आपण 2 ने डिवाइड केलं तर काय होईल 3 डिवाइडेड बाय जर 2 केलं आपण तर या ठिकाणी काय होईल आन्सर, बघा 2 1 जा 2, काय आला आन्सर तर 1 वर आपण काय घेतला या ठिकाणी 0 घेतला. सपोज दॅट पॉईंट घेतल्याच्या नंतर इकडे काय आला, इकडे अनंत 0 आहे, त्याच्यातला एक खाली घेतला आपण 0 आणि काय झालं 2 5 जा 10, तर आता आन्सर काय आले 0 0. म्हणजे हा पण नंबर काय सांगितलेला आपल्याला 3/2 जो नंबर आहे तर तो काय टर्मिनेटिंग नंबर आहे. आता नॉन टर्मिनेटिंग मध्ये याला जर उलट केलं आपण, सपोज दॅट काय केलं की सपोज या ठिकाणी काय केले बघा की सपोज आपण काय केलं 2 ला जर 3 ने डिवाइड केलं, 3 ने मीन्स दॅट जर 2/3 जर घेतला तर काय येतो बघा, तर या ठिकाणी काय केलं 0 पॉईंट घेतला, पॉईंट घेतल्यानंतर अनंत 0 या ठिकाणी येतात. मग आता काय करणार आहे आपण 3 6 जा 18, किती उरले 2,
वरचा घेतला 0. ओके, नेक्स्ट पुन्हा काय आलं 3 6 जा 12. सेम पुन्हा आपण काय केलेलं आहे 3 6 जा 18 आले आणि 18 ला आपण काय केलेलं आहे पुन्हा या ठिकाणी 2 घेतलेला आहे. पुन्हा वरचा काय घेतला 0 घेतला आणि हे आपण जेव्हा करायला लागू तेव्हा हा काय होईल 6 6 6 6 6 येत राहील. म्हणजे काय आहे की हा जो नंबर दिलेला आहे हा काय आहे नॉन टर्मिनेटिंग नंबर आहे. नॉन टर्मिनेटिंग नंबर आहे, याचं रिमाइंडर कधीही 0 येणार नाही आणि ज्याचं रिमाइंडर 0 येत नाही तो जो नंबर असतो त्याला आपण काय म्हणतो नॉन टर्मिनेटिंग नंबर असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला नॉन टर्मिनेटिंग नंबर असं म्हणतो. तसंच आता बघा की √2 जो आहे √2 तर याचं जर तुम्ही काय केलं डेसिमल मध्ये बघितलं तर तो काय येतो की 1.41 डॉट 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 आणि हा चालूच राहणार आहे. बरोबर आहे. तर हा जो नंबर आहे √2 तर हा सुद्धा आपल्याला काय होतो की नॉन टर्मिनेटिंग नंबर मध्ये येतो. बरोबर आहे. आता बघा की √2 जो आहे तो नॉन टर्मिनेटिंग, कारण काय माहिती का या ठिकाणी तर 1 च्या नंतर काय आलाय 4 आणि 4 च्या नंतर पुन्हा काय आलाय 1, 1 च्या नंतर पुन्हा 4 येतो पण 4 च्या नंतर पुन्हा काय येतो 2 येतो. याचा अर्थ काय होतोय 1 च्या नंतर 4 आला, 4 च्या नंतर 1 आला, 1 च्या नंतर पुन्हा 4 आलेला आहे, पुन्हा 4 च्या नंतर 1च यायला पाहिजे होता. म्हणजे तोच नंबर पुन्हा पुन्हा यायला पाहिजे होता, परंतु तसं होतंय का नाही. तर या ठिकाणी काय होतंय हा कधीही अनलिमिटेड आहे, इन्फिनिट आहे. तर हा नंबर जो आहे तर याचं जर आन्सर तुम्ही काढलं डेसिमल मध्ये तर हे नंबर जो जे आन्सर आहे ते एक्झॅक्टली आपण लिहू शकत नाही, कारण या अंतापर्यंत चालू राहणार आहे आणि म्हणून या नंबरला आपण नॉन टर्मिनेटिंग नंबर असं म्हणतो. ओके, आता बघा नॉन टर्मिनेटिंग नंबर मध्ये सुद्धा काय होतात की दोन टाइप्स पडतात. पहिले आहे त्याच्यामध्ये आपण त्याला रिकरिंग किंवा रिपीटिंग असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग आपण पाहूयात रिकरिंग नंबर काय असतात आणि दुसरा असतो नॉन रिकरिंग. काय असतो रिकरिंग अँड नॉन रिकरिंग. ओके, म्हणजे काय मराठीमध्ये याला आवृत्ती आणि अनावर्ती असं म्हणतो आपण, याला आवृत्ती आणि अनावर्ती. ठीक आहे, आवृत्ती म्हणजे काय पुन्हा पुन्हा तोच येणार, रिपीटिंग. ओके, रिपीटिंग नंबर आवृत्ती. ठीक आहे, रिपीटिंग मध्ये काय जसं की आपण आता बघितलं होतं की सपोज 2/3 जो नंबर आहे तर याचा डेसिमल फ्रॅक्शन्स आपण पाहिला तर याचा डेसिमल फ्रॅक्शन्स काय आलेला होता तर याचा डेसिमल फ्रॅक्शन आला होता 0.666. म्हणजे काय होते हा नंबर जो आहे तर तो पुन्हा पुन्हा येतोय. म्हणजे काय होतं इथं आन्सर आलेलं आहे 0. बरोबर 6 बार मीन्स दॅट जर एखादा नंबर वारंवार पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याच्यावर एक जर नंबर असेल तर त्याच्यावर 0 मीन्स दॅट असा टिंब या ठिकाणी दिलं जातं, पॉईंट दिला जातो किंवा काय केला जातो बार दिला जातो. नेक्स्ट दुसरा भाग काय सांगितलं आपल्याला कधी कधी ना एखादा ग्रुप ऑफ नंबर पुन्हा पुन्हा येतो, ग्रुप ऑफ नंबर दॅट 0.717171 असं, तर याला आपण लिहित असताना 0.71 बार असं लिहू शकतो. ठीक आहे, बार आता दोन्हीवर दिलेला आहे. ठीक आहे, तर हा जो नंबर आहे ते दोन्ही नंबर जे आहेत ते रिकरिंग नंबर आहेत. काय आहे रिकरिंग. आता नॉन रिकरिंग कसं म्हणायचं, जर आता आपण पाहिलेला √2 हा काय तर नॉन रिकरिंग आहे. का बरं याचं बघा 1.4142 पहिले 41 आलं त्यानंतर 42 आलं. ऍक्च्युअल मध्ये काय व्हायला पाहिजे होतं 41 नंतर पुन्हा 41 यायला पाहिजे होतं, पण तसं होतंय का नाही होते. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो की हा जो नंबर आहे याला नॉन रिकरिंग नंबर असं म्हणतात. बरोबर. आणि बाळांनो ही जी पाहिली आपण हा जो पूर्णच्या पूर्ण टेबल पाहिलाय याच्यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे इरॅशनल नंबर. बरोबर. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर मीन्स दॅट व्हॉट, तर बघा नॉन टर्मिनेटिंग and non-recurring number is called irrational number. असा नंबर जो नॉन टर्मिनेटिंग आहे आणि नॉन रिकरिंग आहे त्याला इरॅशनल नंबर असं आपण म्हणतो. बरोबर. म्हणजे काय बघा आता बघा या ठिकाणी आहे ना रिकरिंग आणि नॉन रिकरिंग असे दोन प्रकार पडतात. तर रिकरिंग जो नंबर आहे तर हा इरॅशनल नंबर नाही, हा रॅशनल नंबर आहे. कारण या नंबरला आपण P/Q फॉर्म मध्ये लिहू शकतो. समोर बघूयात आपण ते P/Q फॉर्म मध्ये याला कसं लिहितात. ठीक आहे, आता याच्यामध्ये मात्र आपल्याला सांगितलंय की हा काय नॉन रिकरिंग आहे. मग या नंबरला आपण P/Q फॉर्म मध्ये किंवा यालाच आपण आपल्या पुस्तकामध्ये रेग्युलरच्या जर बघितलं तर M/N दिलंय. ठीक आहे, तर काही असो M/N P/Q A/B मीन्स दॅट फ्रॅक्शन मध्ये आपण लिहू शकतो असं. ठीक आहे, तर हा जो नंबर आहे हा नंबर आपण फ्रॅक्शन मध्ये लिहू शकत नाही आणि त्यामुळं या प्रकारचा जो नंबर असतो त्या नंबरला आपण इरॅशनल नंबर असं म्हणतो. याच्यामध्ये √2 असेल, √3 असेल किंवा पायची जी व्हॅल्यू आहे
तिला सुद्धा आपण पाय जर दिलेला असेल तर आपण त्याला नॉन रिकरिंग म्हणणार, बरोबर आहे. म्हणजे तो इरॅशनल नंबर आहे. परंतु जर पायची व्हॅल्यू 22/7 दिली असेल तर मग मात्र तो काय रिकरिंग नंबर आहे. लक्षात ठेवायचंय की रिकरिंग नंबर आहे कोणता, रिकरिंग आणि नॉन रिकरिंग कोणता आहे, म्हणजे की तो इरॅशनल नंबर आहे. परंतु आपण जर काय केलं की एखाद्या नंबरला, त्याच नंबरला पायची व्हॅल्यू दोन प्रकारे लिहिली जाते. पाय इज इक्वल टू काय लिहिलं जातं 22/7 आणि त्याच्यानंतर 3.14 डॉट 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 आहे की नाही. तर बघा, तर ही जी नंबर आहे या पायची जी व्हॅल्यू आहे ही आपण P/Q फॉर्म मध्ये लिहिलेली आहे. परंतु जर तुम्हाला पाय दिलेला आहे पाय, तर त्याला तुम्ही इरॅशनल नंबरच म्हणणार आहात आणि 22/7 दिले तर त्याला आपण रॅशनल नंबरच म्हणणार आहोत. कारण काय, कारण इरॅशनल नंबरची डेफिनेशन आपण काय केलेली आहे की नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग नंबर इज कॉल्ड इरॅशनल नंबर, बरोबर आहे. तर इकडे लिहिलेले हे सगळे जे नंबर आहेत तर ते पूर्ण नंबर जे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर असं म्हणतो. कळालं तुम्हाला, रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. त्याच्यानंतर टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग कशाला म्हणायचं मग, तर टर्मिनेटिंग तो नंबर असतो ज्याचं डिव्हायडेशन केलं असता, डिनोमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड केलं असता, जे आन्सर येतं डेसिमल मध्ये तर ते आन्सर जे आहे तर ते काय होतं की त्याचा रिमाइंडर जो आहे तो 00 येतो, डिव्हायडेशन पूर्ण होतो. परंतु या ठिकाणी काय आहे की त्याचा रिमाइंडर 00 येतच नाही, डिव्हायडेशन पूर्ण होत नाही, बरोबर आहे. मग असा जो नंबर असतो तो नॉन टर्मिनेटिंग असतो. नॉन टर्मिनेटिंग मध्ये दोन प्रकार पडतात, एक रिकरिंग जो पुन्हा पुन्हा येतो आणि एक नॉन रिकरिंग जो पुन्हा पुन्हा येत नाही. आणि यामध्ये जो नॉन रिकरिंग असतो त्याला आपण इरॅशनल नंबर असं म्हणतो. कळालं तुम्हाला, तर याला आपण इरॅशनल नंबर असं म्हणतो. आणि रॅशनल प्लस इरॅशनल या दोन्हीचा जो ग्रुप आहे, या दोन्हीला मिळून जो ग्रुप तयार होतो त्याला आपण रिअल नंबर म्हणतो. रिअल मीन्स दॅट अस्तित्वात असलेल्या संख्या. म्हणजे काय, तर आजपर्यंत तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये, काय म्हटलं मी, तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये जेवढ्या पण संख्या लिहिलेल्या आहेत, जेवढ्या पण संख्या पाहिलेल्या आहेत, ज्याचं ऑपरेशन केलेलं आहे, तर या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या रॅशनल नंबर आहेत बाळांनो. ठीक आहे. मग इरॅशनल म्हणजे रिअल नंबर आहेत. तर जर रिअल नंबर सपोज दॅट हे असतील तर मग जे रिअल नाहीत असे नंबर कोणते आहेत, कशाला म्हणायचं असे नंबर कोणते आहेत, तर 11th क्लासमध्ये जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा तिथं एक इमॅजिनरी नंबर येतो. काय येतो, इमॅजिनरी नंबर. त्याच्यावर त्याचं नावच काय, इमॅजिनरी मीन्स दॅट फक्त इमॅजिन केलेला, बरोबर आहे. त्याच्या ठिकाणी आपण काय करत असतो, नेहमी असं आय लिहित असतो, आय. ठीक आहे. तर या नंबरला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. हा नंबर जो आहे तर तो रिअल नंबर नसतो. हा जो नंबर आहे तो रिअल नंबर नसतो. बाकी नॅचरल नंबर असेल, होल नंबर असेल, इंटिजर नंबर असेल, रॅशनल नंबर असेल, इरॅशनल नंबर असेल, हे सगळे नंबर जे आहेत तर ते काय आहेत, रिअल नंबर आहेत. हे सर्व नंबर जे आहेत ते काय आहेत, रिअल नंबर आहेत. चला, तर आता आपण वळूया आपल्या एक्सरसाइजकडे. या ठिकाणी एक्सरसाइजकडे या ठिकाणी आपल्याला अजूनही काही नंबर्स, काही हे दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण काय दिलेलं आहे की युनिट प्लेसचा आणि 10 प्लेसला जो अंक असेल तर त्या दोन्हीमध्ये तर कितीचा फरक असतो वगैरे, त्याच्यासाठी काही ट्रिक दिलेले आहे, त्या तुम्ही एकदा वाचून घ्यायच्यात नंतर. ठीक आहे. आपण 1.1 मध्ये जेव्हा आपण शिकू तेव्हा मी त्या तुम्हाला सांगेलच. ओके, चला बघूयात 1.1 काय आहे. ठीक आहे. याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या, नंतर तुम्ही ते लिहून घेऊ शकता.